वेदांत बंडगर या निष्पाप बालकाचा गुंडगिरीने बळी घेतल्याची घटना सांगलीत विविध सामाजिक संघटना, राजकीय पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते यांनी कॅन्डल मार्चचे आयोजन करून केले. वेदांत बंडगर या निष्पाप चिमुकल्याचा गुंडगिरीने बळी घेतल्याची घटना नुकतीच घडली. या घटनेच्या निषेधार्थ आणि कुटुंबाला न्याय मिळावा या मागणीसाठी सांगलीत विविध सामाजिक संघटना, राजकीय पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते यांनी कॅन्डल मार्चचे आयोजन केले होते. विश्रामबागजवळील शहीद अशोक कामटे चौकापासून सायंकाळी कॅन्डल मार्च निघाला. विश्रामबाग चौकातील क्रांतिसिंह नाना पाटील उद्यानासमोर आल्यानंतर श्रद्धांजली सभा घेण्यात आली. यावेळी वेदांच्या मारेकऱ्यांना फाशी झालीच पाहिजे अशी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. कॅन्डल मार्चमध्ये वेदांचे वडील मारुती बंडगर, हमाल नेते बाळासाहेब बंडगर कुटुंबीय सहभागी झाले होते आणि हमाल माथाडी महामंडळाचे छत्रपती संभाजीनगरचे सरचिटणीस सुभाष लोमटे यांनी म्हटलं आहे की गुंडगिरीच्या मुसक्या आवळण्याची जबाबदारी पोलीस प्रशासनाची असते. जत पोलिसांनी गोळीबाराच्या घटनेची तक्रार नोंदवून घेण्यास विलंब केला, त्यामुळेच गुंडांची ताकद वाढली. कोवळ्या बालकाचा खून करण्यापर्यंत मजल गेली. वेदांच्या मारेकऱ्यांना कठोर शिक्षा व्हावी यासाठी मुख्यमंत्री यांना भेटणार आहे. सांगलीमध्ये एका कोवळ्या मुलाची, वेदांतची ज्या पद्धतीनं हत्या करण्यात आली, तो अतिशय अमानुष आणि भयंकर अशा पद्धतीचा प्रकार आहे आणि संपूर्ण कायदा आणि व्यवस्था कोलमडून पडलेली आहे याचं ते द्योतक आहे. आम्ही महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळाच्या वतीनं, मी त्याचा जनरल सेक्रेटरी सुभाष लोमटे, एवढंच सांगू इच्छितो की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री स्वतः गृहमंत्री आहेत आणि ते रोज सर्वसामान्य लोकांना आम्ही दिलासा देणारे आहोत, सर्व अर्थानं दिलासा देणारे आहोत असं जर म्हणत असतील तर सांगली शहरामध्ये एक दिवसाआड मुर्दे का पडतायत, कोण जबाबदार आहे? ह्या ठिकाणी मी हेही सांगू इच्छितो की वेदांचा प्राण पूर्णपणे वाचला असता जर आदल्या दिवशी कोळेकरनी तातडीनं त्यांची तक्रार नोंदवून घेतली असती आणि त्याच्यावरती कारवाई करण्याचा संकेत दिला असता, पण ते केलं नाही. याचा अर्थ एका अर्थानं या हत्येमध्ये तो जो कोणी गुंड आहे त्याच्या इतकंच इथलं पोलीस प्रशासन आणि कोळेकर देखील जिम्मेदार आहेत. आम्ही महामंडळाच्या वतीनं मुख्यमंत्र्यांना भेटणार आहोत, उपमुख्यमंत्र्यांना भेटणार आहोत, पोलीस प्रमुखांना भेटणार आहोत आणि त्यांना इथली कायदा आणि सुव्यवस्था तातडीनं सुरळीत करा, लोकांना विश्वास द्या, शांततेचं वातावरण निर्माण करा. ते जर केलं नाही तर आम्ही महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळाच्या वतीनं राज्यभर याच्या विरोधामध्ये रान पेटू आणि उद्या रस्त्यावरती येऊन आंदोलन करायची जर पाळी आली तर ते देखील आम्ही करू. एवढाच इशारा आम्ही मुख्यमंत्र्याला आणि गृहमंत्र्याला देऊ इच्छितो. आपलं नाव? सुभाष लोमटे, सरचिटणीस, महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळ. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.